बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच चाहत्यांच्या मनावर राज्य करणं हे फार कमी कलाकारांच्या नशिबात असतं. पण एका चुकीमुळे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होणं हे मात्र वास्तव आहे. याच यादीत शायनी आहूजा याचा समावेश होतो. अक्षय कुमारच्या भूल भुलैया, आमिर खानच्या फना, गँगस्टर आणि वो लम्हे सारख्या चित्रपटातून त्याने यशाची चव चाखली. 2005च्या डेब्यू सिनेमातच त्याला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला. पण 2009 मध्ये 19 वर्षीय घर कामगार महिलेवर बलात्कार, अपहरण आणि धमकी देण्याच्या आरोपांनी त्याचं करिअर संपलं. यामुळे त्याला दिल्लीत अटक झाल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं. पण 2011 मध्ये मुंबई कोर्टाने त्याला परत दोषी ठरवून 7 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला. नंतर उच्च न्यायालयात अपील करून त्याने जामीन मिळवला. या सगळ्या प्रकरणानंतर 2023 मध्ये 10 वर्षासाठी पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी त्याला मिळाली. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार शायनी आता फिलिपिन्समध्ये स्थायिक झाला असून तिथे कपड्यांचा व्यवसाय चालवतोय. 50 वर्षीय अभिनेता मनिलामध्ये शांत जीवन जगतोय. बॉलिवूडपासून दूर, मात्र या घटनेने इंडस्ट्रीतील अस्थिरतेवर प्रकाश टाकलाय.